Hey, hi everyone. This is Akshay and आज आहे 17वा दिवस इन UK. सो आता जस्ट ऑलमोस्ट किती वाजलेच या इट्स 6:30 अँड काम करून घरी निघालो आता. सो देर इज माय ऑफिस दॅट साईड या अँड आय एम जस्ट लेफ्ट इट अँड वॉकिंग टुवर्ड्स टाउन सेंटर टू टेक अ बस टू हॉटेल. सो ॲक्च्युली इथे एक गोष्ट, आता मला 15 दिवस झाले ऑलमोस्ट. सो एक गोष्टीचा त्रास होतोय तो म्हणजे आता ऑब्वियसली जसं इंडियामध्ये आपल्याला ट्रॅफिक असतं तसं इकडे नाही असंच, बट स्टील जेव्हा इंडियामध्ये होतं त्यावेळेला असं वाटतं यार काय ट्रॅफिक आहे, काय लोकांची वर्दळ आहे, जिथे तिथे मार्केट प्लेसेसवर किती लोक आहे, गर्दी इन ऑल. आणि तेच जर मी आता इथे बघितलं तेव्हा इवन ड्युरिंग माय फर्स्ट डे आय ऑब्झर्व दॅट की इट्स व्हेरी कूल प्लेस, गर्दी नाही आहे, लोक नाही आहेत रस्त्यावर. हाऊ सायलेंट दिस सिटी इज, राईट. इवन मी जेव्हा लंडनमध्ये होतो त्यावेळेस पण लोकांची वर्दळ होती, बट जे आपल्याकडे जशी गर्दी असते, हॉर्न, वाहनांचं ट्रॅफिक जॅम अँड ऑल, दिस काइंड ऑफ सिनॅरिओ आय हॅव नेव्हर सीन इवन इन लंडन. ओके, सो एक मला सांगायचं आहे की पहिले 5 दिवस जेव्हा मी इथे हे सगळ्या गोष्टी पाहत होतो तेव्हा मला हे खूप छान वाटलं की यार किती चांगली कंट्री आहे की जिथं एवढी शांतता आहे, एवढे रूल्स आहेत की दॅट इज फाईन. बट कुठेतरी असं वाटतं की यार एवढी शांतता पण इट्स नॉट गुड, नो, राईट. सो तेच रस्त्यावर चाललं तरी आजूबाजूला कोणच नाही आहे ऑलमोस्ट. सो ना वाहनांची वर्दळ आहे, काहीच नाही. या नो आय नो इट इज आउटसाइड, बट स्टील इवन इन लंडन ॲज वेल देर इज नो ॲज सच ट्रॅफिक. या लोक फक्त फुटपाथवरून लोक चालताना दिसतील, बट वाहनांची ॲज सच अशी काही गर्दी नाही आहे. सो तो एक डिफरन्स मला इकडे खूप जाणवला ॲक्च्युली. अँड बट आता 15 दिवसांनंतर मला असं वाटतं की आपल्या इंडियामधले जे गर्दी आहे, आय मीन इट्स नॉट गुड, बट स्टील लाईक समटाईम्स तुम्हाला शांतता पण नको असते, काहीतरी एक वेगळा अनुभव म्हणून ठीक आहे, बट इट शुड नॉट हॅपन ऑन डे टू डे बेसिस, राईट. सो दॅट इज वन थिंग जस्ट केम इन माय माइंड. एव्हरीथिंग इज गुड, बट सो दिस इज वॉट. आजचा दिवसाबद्दल बोलायचं झालं तरी आजचा दिवस पण इट वॉज टू बिझी आय कॅन से. कारण खूप काम होतं आज ऑलमोस्ट. आय मीन टिल 6:30 म्हणजे ऑफिसपर्यंत निघेपर्यंत माझं काम नव्हतं झालं, बट स्टील आय टोल्ड माय कलिग विथ हुम आय वॉज ऑन झूम कॉल सिन्स 2:30 PM UK टाईम till 6:30. I told her that I will connect once I reach home to complete further work, because संध्याकाळ झाल्यावर परत मला घरी जायला अवघड होईल. सो बेटर टू. आणि कॅबचे पण चार्जेस ऑलमोस्ट घरी गेल्यावर कॅबचे चार्जेस पण वाढतील. म्हणजे आता जे कॅबला आत्ता सपोज फॉर एक्झाम्पल मी ऑफिस टू हॉटेल 10 pounds घेतात ड्युरिंग डे टाईम, बट इव्हिनिंग टाईमला तेवढेच ते दुप्पट होतात, ऑलमोस्ट 16-17 pounds घेतात. आणि इट्स नॉट गुड की कारण मी इथून चालत ऑलमोस्ट 2 किलोमीटर जातो टाउन सेंटरपर्यंत, अँड तिथून पुढे मग 3 pound बस चार्जेस आहे ऑन वन जर्नी, राईट. सो दॅट इज वन थिंग. सो म्हणून म्हटलं लवकर निघा, घरी जाऊन पेंट. इवन आज सकाळी पण खूप लवकर उठलो, कारण एक इकडे नोटीस करतोय की लवकर झोपतोय मी. आय डोंट नो त्याचा काय इफेक्ट आहे, मे बी UK टाईमचा, बट 10ला झोपतो आणि 6ला उठतो. इट इज ॲक्च्युली नाईस, बट आय डोंट नो काय होतं आहे आता इंडियामध्ये जाऊन की इंडिया टायमिंगच्या ह्याच्यानुसार माझ्या झोपेचं वेळ अजून तशीच आहे. आय डोंट नो, कारण इंडियामध्ये मी ऑलमोस्ट 12-12:30 किंवा 1 मॅक्स झोपतो. सो मे बी इट कुड बी दॅट इफेक्ट. इवन दो आय एम स्लीपिंग हिअर ॲट 10 PM UK टाईम, बट इट्स 11 to 1:30 AM IST टाईम. सो ते ऑलमोस्ट आता माझी जर्नी एंड, आय मीन मी रिटर्न यायला ऑलमोस्ट अजून 1 आठवडा आहे. सो
I enjoyed my days over here. I can say it was a new experience and learn different, things, and one thing that I'm going to take with me is I need to do lot of improvements in. I mean, those might be related to my personal things alongside my professional things. Because तिथे बसून मला हे कधी कळालं नसतं जे मला इथे येऊन समजले आणि मला हे पण समजलंय की मला माझ्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करायला लागणार आहे. So I have those points with me and I will definitely work on this because there are a lot of things that I face very first time in my life. So those experiences I'm going to take with me. Overall it was a nice day and yeah, have a good night to Indian people and have a good evening to UK people. Bye bye.